यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस शहरातील आर्णी नाका येथील पुलाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे। या पुलावरील सुरक्षा कठडे अनेक ठिकाणी तुटलेले असून काही ठिकाणी ते पूर्णपणे गायब झालेत। त्यामुळे या पुलावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे। या पुलावरून दररोज शेकडो नागरिक, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते। मात्र पुलाच्या या दुरावस्थेमुळे प्रत्येकाला जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतोय। यात भर म्हणजे पुलावरच मोकाट जनावरांची ठिय्ये मांडल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतोय। अपघाताची शक्यता आणखी वाढली आहे। तर नागरिकांनी प्रशासनाचे अनेकदा लक्ष वेधूनही अद्याप कोणताही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही। एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाने या पुलाची तातडीने दुरुस्ती करावी, सुरक्षा कठडे उभारावेत आणि मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी आता नागरिकांमधून होते। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातून सामाजिक आणि आरोग्य क्षेत्राशी निगडीत एक अत्यंत सकारात्मक बातमी समोर येते। राजगुरुनगर शहरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल शहर प्रखंडाच्या वतीने भव्य आरोग्य शिबिराचं यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरात नामांकित डॉक्टरांच्या माध्यमातून शेकडो नागरिकांची विविध आजारांवर मोफत तपासणी आणि मार्गदर्शन करण्यात आले। या शिबिरामध्ये डॉक्टर हर्षद गावडे यांनी मधुमेह, हृदयविकार, अस्थमा आणि पोटाच्या विकारांवर रुग्णांची तपासणी केली। तर पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू, तिरळीपणा आणि डोळ्यांच्या इतर शस्त्रक्रियांच्या मोफत तपासणी करण्यात आल्या। विशेष म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधी आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत पात्र रुग्णांवर सर्व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत। तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रत्येक आरोग्यदात्याला एक वृक्ष भेट म्हणून देण्यात आला। या उपक्रमाला भोपाळ बुवा महाराज मित्र मंडळ आणि नगरसेविका सौ सुप्रियाताई राहुल पिंगळे यांचे विशेष सहकार्य लाभले।